नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवायला घेणार आहे. त्यातील पहिलं एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ अ साईड क्यू आर इफ पी क्यू इज इक्वल टू 11 आहे, पी आर इज इक्वल टू 17 आहे, तर पी एस इज इक्वल टू 13 आहे. तर फाइंड क्यू आर फाइंड करायचे आहे. क्यू आर फाइंड करण्यासाठी आता आपल्याला पूर्णपणे हे व्यवस्थित सोडवायचं आहे विथ डायग्राम सुद्धा काढून घ्यायचे आहे. हे 3 मार्काला एक्झाम्पल पडतं आहे. आपण सोडवतो आहे प्रॅक्टिस सेट सोडवतो आहे 2.2. आता याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल सोडवायला घेतो आहे. तर इथं अशा पद्धतीने आपण डायग्राम बनवून घेऊयात. हे यस आहे, आर क्यू आणि हा पी. अशा पद्धतीनं आपलं हे बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण इन ट्रायंगल पी क्यू आर सॅग पी एस इज दी मीडियन बाय डेफिनेशन, हे आपण डेफिनेशनच्या बेसिसवरती लिहिलं आहे. तर त्यानंतर आपण अप्लाय करायचं आहे अपोलोनियस थेरम अप्लाय करूयात. अपोलोनियस थेरम अप्लाय करायचा आहे. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 पी एस स्क्वेअर प्लस 2 क्यू एस स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण अप्लाय केलेला आहे हा. तर इथं सगळ्या व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या आहेत. इथं पी क्यू आहे आपला 11 प्लस पी आर आहे 17 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 पी एस किती आहे तर 13 आहे त्याचा स्क्वेअर प्लस 2. आता क्यू एस तर आपल्याला माहीत नाही आहे तर त्याचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण हे लिहून घ्यायचं आहे. हे 3 मार्काला मार्चला पडलेलं एक्झाम्पल आहे. आता 11चा स्क्वेअर आहे 121 प्लस 17चा स्क्वेअर आहे 289 इज इक्वल टू नेक्स्ट आहे 2 इंटू 13चा स्क्वेअर आहे 169 प्लस 2 क्यू एस स्क्वेअर. अशा पद्धतीनं आहे. तर आता आपल्याला या दोन्हीचं परत सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. या दोन्हीचं सिम्प्लिफिकेशन करून येणार आहे 338. अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करून येणार आहे. तर पुढं 2 क्यू एस स्क्वेअर, तर या दोन्हीची ॲडिशन करून इथे आहे इथं 410. तर इथं आपण हे घ्यायचं आहे 2 क्यू एस ब्रॅकेट स्क्वेअर साईडला घ्यायचा आहे. 410 मधून हे मायनस करायचे 338 इज इक्वल टू हे येणार आहे 72 2 क्यू एस स्क्वेअर. तर आता आपल्याला इथं बघायचं आहे क्यू एस हा इकडं राहणार आहे 72 डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीनं हे इथं राहणार आहे. त्यानंतर आपण सिम्प्लिफाय केलं तर कसं येणार आहे तर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता इथं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. क्यू एस इज इक्वल टू 6. तर आपला क्यू एस किती आलेला आहे 6 आलेला आहे. क्यू एस इज इक्वल टू 1/2 क्यू आर. अशा पद्धतीनं आहे. तर आपण 6 इज इक्वल टू 1/2 क्यू आर असं करणार आहे. त्यानंतर क्यू आर इज इक्वल टू 6 इंटू 2 आणि त्यानंतर येणार आहे क्यू आर इज इक्वल टू 12. अशा पद्धतीनं आपला क्यू आर आलेला आहे 12. त्यानंतरचं एक्झाम्पल आपण बघूयात. सेकंड एक्झाम्पल सोडवायला घ्यायचं आहे. इन ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू 10, ए सी इज इक्वल टू दिलेला आहे 7, बी सी इज इक्वल टू 9. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन दी पॉईंट सी टू साईड ए बी. आता आपण इथं ह्याला डायग्राम बनवून घ्यायची ह्या इक्वेशनसाठी. सेकंड आहे तर त्याची डायग्राम आपण बनवूयात.
आणि इथं आहे बी. हे 9 आहे, हे आहे 7, हे पूर्णपणे आहे 10. अशा पद्धतीनं आता आपण हे सोडवायला घेऊया. तर याच्यामध्ये लिहायचं लेट सेग CM be the median drawn from vertex C to side AB. आता C मधून आपण काढलेली आहे अशा पद्धतीनं. आता पुढं आपण बनवूयात. M is the midpoint of side AB. कशावरून लिहिलेलं आहे तर डेफिनेशन ऑफ अ मीडियन हे यावरून लिहिलेलं आहे. तर AM इज इक्वल टू 1/2 AB इज इक्वल टू 1/2 इंटू 10. तर येणार आहे ही 5. तर अशा पद्धतीनं त्यानंतर नेक्स्ट येणार आहे ट्रायंगल इन ट्रायंगल ACB seg CM is the median. Therefore, by Apollonius theorem, तर अशा पद्धतीने येणार आहे AC² प्लस BC² इज इक्वल टू ट्वाइस CM² प्लस ट्वाइस AM². तर इथं 7चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस CM² प्लस 2 आणि 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आता इथं घ्यायचं आहे 49 हा 7चा स्क्वेअर, 81 हा ह्याचा स्क्वेअर आहे 9चा, 2 CM² प्लस 2 इंटू 5चा स्क्वेअर 25 अशा पद्धतीनं आलेलं आहे. तर 49 प्लस 81 इज इक्वल टू 2 cm² प्लस 50. आता इकडं घ्यायचं आहे या दोन्हीची सिम्प्लिफिकेशन करून हा दोन्हीचं येणार आहे 130 हा 50 इकडं घेतला इज इक्वल टू ट्वाइस CM². सॉरी सेंटीमीटर नाही आहे, हे CM² आहे. तर इथं येणार आहे 80 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू CM². आता आलेला आहे इथं 40. तर CM² इज इक्वल टू 40 आलेला आहे. तर CM आपण स्क्वेअर रूट घेतलं तर येणार आहे 2√10. अशा पद्धतीनं आपलं हे CM आलेलं आहे. तर आपण असं म्हणू शकतो लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C to side AB is 2√10. अशा पद्धतीने आपलं हे सेकंड एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. त्यानंतर आपण सोडवायला घेणार आहे थर्ड एक्झाम्पल बघून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं आहे. इन द फिगर इथं दिलेल्या फिगरनुसार सेग PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR.
पी क्यू आरमध्ये पी टी हा कशाला परपेंडिक्युलर आहे तर क्यू आरला परपेंडिक्युलर आहे. तर प्रूव्ह करा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड आहे पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे प्रूव्ह करा. तर कशा पद्धतीनं प्रूव्ह होणार आहे तर आपण डायग्रॅम बनवून घेऊयात हे प्रूव्ह करण्यासाठी. तर आता आपलं हे जे आहे ते डायग्रॅम आपली बनवून घेऊयात. इथं आपण डायग्रॅम बनवूयात. नावं दिले इथे. आता आपण प्रूफ लिहायचं आहे. सेग ही जी आहे 90 डिग्री आहे. सेग पियर्स इज द मीडियन. पियर्स काय आहे तर याची मीडियन आहे ऑफ कोणत्या ह्याची ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर. तर हे कशात दिलेलं आहे गिवनमध्ये दिलेलं आहे. तर आपण घेऊयात क्यू एस इज इक्वल टू एस आर. क्यू एस आणि एस आर कशा आहेत तर इक्वल आहेत. आता इथं डायग्राम माझी थोडीही पुढं घ्यायला पाहिजे होतं असं ते थोडंसं हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं माझी डायग्राम बनवायची होती. हे आर इथं हे इक्वल आहे अशा पद्धतीनं इज इक्वल टू 1/2 क्यू आर म्हणजे क्यू आरच्या अर्धे आहेत ह्या दोन्ही बरोबर. तर हे कशावरून लिहिलेलं आहे यस इज द मिड पॉइंट ऑफ साईड क्यू आर अशा पद्धतीनं. तर ह्याला आपण 1 नंबरचं इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. इन ट्रँगल पी टी एस. पी टी एसमध्ये बघायचं आहे अँगल पी टी एस इज इक्वल टू 90 डिग्री. हे आहे गिवनमध्ये दिलेलं आहे हे. त्यानंतर देअरफॉर बाय पायथागोरस थेरम पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर. तर हे आहे नंबर 2चं. तर 1 नंबरचं आहे इन ट्रँगल पी टी आर अँगल पी टी आर इज इक्वल टू 90 डिग्री. तर हा सुद्धा काय आहे 90 डिग्री आहे. तर आता हे कुठं आहे तर गिवनमध्ये आहे. हे सगळं गिवनमधला सिनेरिओ आहे हा. अदरवाईज इथं पण काय अप्लाय होणार आहे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम अप्लाय होणार आहे. तर इथं पायथागोरस थेरम अप्लाय होताना तर कसा होणार आहे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. तर आपण बघा इथं पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस प्लस एस आर स्क्वेअर. का टी एस आणि आर हे कसे आहेत एका सरळ लाईनमधले पॉईंट आहेत. पुढं आपण पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर प्लस ट्वाईस एस टी इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर अशा पद्धतीनं. तर हे कशावरून लिहिलेलं आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या ह्याच्यावरून लिहिलेलं आहे. तर काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीचं ह्या फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलेच्या बेसिसवरती हे लिहिलेलं आहे. तर आता आपण बनवूयात ते फॉर्म्युलेच्या बेसवरती हा
हा ब्रॅकेट पूर्णपणे सोडवायचा आहे. तर कशा पद्धतीनं, तर हे होणार आहे PR² इज इक्वल टू PT² प्लस TS² हे ब्रॅकेटमध्ये प्लस ट्वाईस ST SR प्लस SR². तर इथं येणार आहे PR² इज इक्वल टू PS² प्लस ट्वाईस ST QR डिवायडेड बाय 2 प्लस QR डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कशावरून लिहिलेलं आहे तर फ्रॉम 1 अँड 2 वरून आपण हे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं आता पुढं PR² इज इक्वल टू PS² प्लस QR इंटू ST प्लस QR डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं सॉल्व करून झालेलं आहे प्रूफ. त्यानंतर आहे सेकंड नंबर. सेकंड नंबरचं आपण प्रूव्ह करायला घेऊया. सेकंड नंबरचं इन ट्रायंगल PTQ अँगल आहे PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. कशावरून तर गिवन वरून. तर आता इथं अप्लाय करूयात बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. PQ² इज इक्वल टू PT² प्लस TQ². तर आता आपण PQ² इज इक्वल टू PT² प्लस QS मायनस TS ब्रॅकेट स्क्वेअर. तर Q T आणि S हे असे पॉईंट आहेत. PQ² इज इक्वल टू PT² प्लस QS² मायनस ट्वाईस QS इंटू TS प्लस TS². हे कशावरून तर A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर A² मायनस ट्वाईस AB प्लस B² ह्याच्यानुसार आपण ते बनवलेलं आहे. तर पुढं आपण सिम्प्लिफाय करू. PT² प्लस TS² मायनस ट्वाईस QS मल्टिप्लाय TS प्लस QS². PQ² इज इक्वल टू PS² मायनस ट्वाईस QR डिवायडेड बाय 2 इंटू TS प्लस QR डिवायडेड बाय 2. तर हे कशावरून लिहिलेलं आहे तर फ्रॉम 1 अँड 2 वरून लिहिलेलं आहे. देअरफोर PQ² इज इक्वल टू PS² मायनस QR इंटू ST प्लस QR डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने हे आपलं सेकंड सॉल्व करून झालेलं आहे. त्यानंतर आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल असं दिलेलं आहे. ही डायग्रॅम आहे. इन ट्रायंगल ABC पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ अ साइड BC and if AB² plus AC² is equal to 290 centimeter square, AM is equal to 8 centimeter and find BC. BC आपल्याला फाइंड करायचं आहे. तर कशा पद्धतीनं फाइंड करायचं आहे तर बघा. हे आपण 4 नंबरचं एक्झाम्पल घेऊयात. इन ट्रायंगल ABC seg AM is the
मीडियन हे आहे गिवन. देअरफोर बाय इथं अपोलोनियसचा थेरम वापरायचा आहे. अपोलोनियस थेरम अप्लाय करायचा आहे. तर काय आहे, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाईस बी एम स्क्वेअर. तर 290 इक्वल टू 28 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बी एम स्क्वेअर. तर त्यानंतर येणार आहे इथं 128 प्लस 2 बी एम स्क्वेअर. आता 290 अशा पद्धतीनं. तर हे 290 मायनस 128 इज इक्वल टू 2 बी एम स्क्वेअर. तर इथं येणार आहे 2 बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 162 अशा पद्धतीने येणार आहे हे. त्यानंतर नेक्स्ट आहे हे आपलं आलं होतं असं 2 बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 162 बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 162 डिवायडेड बाय 2. याने डिवायडेशन केल्यानंतर इथं येणार आहे 81 बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 81. आता इथं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इथं बी एम इज इक्वल टू येणार आहे 9. तर त्यानंतर बी एम इज इक्वल टू 1/2 बी सी. तर बी एमच्या ठिकाणी पुट केली व्हॅल्यू आणि हा बी सी आहे. तर इकडे असं येणार आहे. मग बी सी इज इक्वल टू 2 × 9. तर बी सी इज इक्वल टू येणार आहे 18 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे 4 नंबरचं एक्झाम्पल आपलं सॉल्व करून झालेलं आहे. तर 2.2 एक्सरसाइजमधील आता फक्त 5 नंबरचं एक्झाम्पल राहिलेलं आहे, ते तुम्ही करायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं 2.2 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट सोडवून झालेला आहे. आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत असेल. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. छानपैकी एकदम सिंपल पद्धतीचा आहे हा पायथागोरस थेरम चॅप्टर आपला. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट्स करा काही अडचण आली तर. थँक्यू फॉर वॉचिंग.